सायंकाळचे 7:30 झालेले आहेत. आकाशवाणीचे हे अकोला केंद्र आहे. FM 102.4 मेगाहर्ट्झवर प्रसारित करीत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात आपण आज जाणून घेणार आहोत हवामानाचा अंदाज, बाजारभाव. सोबतच आज आपण ऐकणार आहोत जलतारा प्रकल्प याविषयी अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी वाशिम यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. तर शेतकरी बंधूंनो, ऐकत रहा आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात सर्वप्रथम ऐकूया आजची कृषीवाणी. वाचक स्वर आहे आरती विठ्ठल देशमुख यांचा. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. कृषीवाणीमध्ये आज ऐकूया चोपन जमिनीची सुधारणा याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. या जमिनीत जिप्समचा वापर करण्यापूर्वी प्रयोगशाळेत तपासणी करणे आवश्यक आहे. त्यासाठी जमिनीचा प्रातिनिधिक नमुना घ्यावा. नमुना घेण्यासाठी 1 हेक्टर चोपन जमिनीत 5 ते 6 ठिकाणी 15 सेंटीमीटर खोलीपर्यंतची माती घेऊन ती एकत्र मिसळावी. मिसळलेल्या मातीतून फक्त 500 ग्राम माती प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावी. जिप्सम देण्यापूर्वी जमीन चांगल्या प्रकारे नांगरून वखरून भुसभुशीत करावी. त्यानंतर जमिनीच्या गरजेनुसार जिप्समची मात्रा सर्व शेतात फेकून द्यावी आणि वखरणी करून वरच्या 15 सेंटीमीटर खोलीपर्यंत जिप्सम मिसळावा. चोपन जमिनीची पाणी निचरा होण्याची क्षमता कमी असते. ती वाढविण्यासाठी अशा जमिनीत ऊसाची मळी, शेतातील टाकाऊ पदार्थ, धानाचा कोंडा, भुईमुगाची टरफले इत्यादी टाकून मिसळावी. शक्य असल्यास योग्य त्या निचरा पद्धतीचा अवलंब करावा. तसेच अशा जमिनीत कमीत कमी 5 टन प्रति हेक्टरी कंपोस्ट किंवा शेणखत टाकावे. पीक चक्रामध्ये धेंच्यासारख्या हिरवळीच्या खताच्या पिकाचा समावेश करावा. अशा जमिनीत सोडियम क्षार सहन करणारी धान, ऊस, कपाशी, गहू, ज्वारी, बोर, डाळिंब ही पिके घ्यावी. खरीप हंगामात धान आणि रब्बीमध्ये गहू आणि उन्हाळ्यात धैंच्या किंवा बोरू ही पिकांची क्रमवारी सर्वात जास्त उपयुक्त दिसून आलेली आहे. ही पिके जर सतत 3 वर्षे घेण्यात आली तर जमिनीचा आम्लविम्ल निर्देशांक कमी होतो. त्यानंतर ऊस, ज्वारी, बाजरी, कपाशी यासारखी पिके घेता येतील. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली चोपन जमिनीची सुधारणा याविषयीची माहिती. ही माहिती प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली आजची कृषीवाणी. वाचक स्वर होता आरती विठ्ठल देशमुख यांचा. अरे 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 क्या कर रहा है? इधर 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 हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ, पर अब तो सभी डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है.
परंपरागत खेती। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झाला आहे ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून। पाऊस अंदाजे 0 मिलीमीटर, कमाल तापमान अंदाजे 30.4 अंश सेल्सिअस, किमान तापमान अंदाजे 15.1 अंश सेल्सिअस, सकाळची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 35%, दुपारची सापेक्ष आर्द्रता अंदाजे 33%, वाऱ्याचा वेग अंदाजे 6 किलोमीटर प्रति तास आणि आकाशाची स्थिती स्वच्छ राहील। हवामानाचा अंदाज प्रादेशिक हवामान संशोधन केंद्र नागपूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या हवामान अंदाजानुसार दिनांक 10 ते 11 जानेवारी दरम्यान हवामान कोरडे राहील। तसेच पुढील 48 तासात किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होईल, त्यानंतर 2 ते 4 अंश सेल्सिअसने वाढ होईल। कमाल तापमानात पुढील 5 दिवसात मोठा बदल होणार नाही। शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकला उद्याचा हवामानाचा अंदाज, जो आपल्याला प्राप्त झाला होता ग्रामीण कृषी मौसम सेवा, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला आणि भारत मौसम विभाग यांच्याकडून। सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला। हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य। माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता। ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551। हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच। आओ भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे? नक्की मिळेल हो भाऊ, वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत। पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील। अजिबात पैसे नाहीत। मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा, सल्ल्याचेही पैसे नाहीत। खरं? 16 आणि खरं। शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा। शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर। शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर ऐकूया जलतारा प्रकल्प याविषयी अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी वाशिम यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत। शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। आपल्या शेतीसाठी पाणी हा एक अनन्यसाधारण महत्त्व असलेला घटक आहे आणि याचे एक फार महत्त्वाचे स्रोत म्हणजेच भूजल। परंतु ही भूजल पातळी दिवसेंदिवस कमी होताना आपल्याला बघायला मिळते, जी वाढविण्यासाठी योग्य ती पाऊले उचलणे आवश्यक आहे। अशा सर्व पार्श्वभूमीवर जलतारा प्रकल्प भूजल पातळी वाढविण्यासाठी एक उपाय म्हणून पुढे येत आहे आणि यावर विस्तृत अशी चर्चा करण्याकरिता आज ज्यांचे या प्रकल्पाच्या अंमलबजावणीमध्ये महत्त्वाचे काम आहे असे श्री अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी वाशिम आपल्या सोबत आहेत। त्यांच्याकडून जाणून घेऊया जलतारा प्रकल्पाबद्दल। नमस्कार सर। नमस्कार मॅडम। सर, आपल्या शेतकरी बंधू भगिनींना आपला परिचय जाणून घ्यायला नक्की आवडेल। हो मॅडम, नक्कीच। नमस्कार, माझं नाव अतुल सुभाष जावळे आणि सध्या मी तालुका कृषी अधिकारी वाशिम येथे कार्यरत आहे। अगदीच सर, आपला आजचा जो विषय आहे जलतारा प्रकल्प, या विषयानुरूप आपली सविस्तर चर्चा आज होणारच आहे आणि हा जो जलतारा प्रकल्प आहे जो उपाय म्हणून एक उत्कृष्ट उपाय असा म्हणून पुढे येतो आहे दिवसेंदिवस कमी होत चाललेल्या भूजल पातळीच्या समस्येवरती। तर या भूजल पातळीच्या आजच्या स्थितीबद्दल, सद्यस्थितीबद्दल काय सांगाल सर? हो मॅडम, भूजल पातळी सध्याचा सर्वात महत्त्वाचा विषय। सध्या आपण वातावरणामध्ये बघत आहोत की जमिनीतील पाण्याची जी पातळी आहे ती दिवसेंदिवस कमीच होत आहे
अगदीच. याला वातावरणातील बरेच घटक कारणीभूत आहेत. जसं की वातावरणामधील आपल्याला बघतो की बरेच बदल दिसत आहेत. त्यामध्ये तापमानाची वाढ होत आहे, प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होत आहे. आणखी बघायला मिळतं की निसर्गाचा लहरीपणा, आधी जून महिन्यात बरोबर पहिल्या आठवड्यालाच पावसाला सुरुवात व्हायची व सतत पाऊस पडायचा. पाऊस पडता पडता झडी लागायची. 8-8 दिवस पाऊस थांबत नव्हता आणि प्रत्येक गावात बघायला मिळायचं की घरामागे एक शोषखड्डा असायचा. तेथे काय व्हायचं की जे वेस्टेज पाणी आहे आणि पावसानं पडलेलं पाणी आहे ते गावात पडल्यानंतर वाहून न जाता त्या शोष खड्ड्यामध्ये जमा व्हायचं. जमिनीमध्ये पाण्याची पातळी मेंटेन राहायची. आता या प्रकारचे दृश्य आपल्याला बघायला मिळत नसल्याने दिवसेंदिवस जे आहे ते जमिनीतील पाण्याची पातळी अत्यंत कमी झालेली आहे. अगदीच. म्हणजे भूजल पातळीची सद्यस्थिती बघता ती वाढविण्यासाठी काम होणे फार महत्त्वाचे आहे हे लक्षात येते आणि ते वाढविण्यासाठी जलतारा प्रकल्प एक उपाय म्हणून पुढे येतो आहे. तर नक्की काय आहे सर हा जलतारा प्रकल्प? नक्की मॅडम. जलतारा प्रकल्प आपल्याला हा प्रकल्प जो आहे तो आपण मनरेगा या योजनेअंतर्गत घेत आहोत. या प्रकल्पामध्ये आपल्याला प्रति एकर एक शोष खड्डा घ्यायचा आहे आणि त्या शोष खड्ड्याचा आपण काही आकारमान ठरवलेलं आहे. जसं की 5 फूट रुंद, 5 फूट लांब आणि 6 फूट खोल. आणि हा जो खड्डा आहे हा आपल्याला शेतामध्ये उताराच्या बाजूने घ्यायचा आहे. म्हणजे पावसाने पडलेलं जे पाणी आहे ते जिथे शेतामध्ये जमा होतं त्या भागात आपल्याला हा खड्डा घ्यायचा आहे. आणि हा खड्डा खोदल्यानंतर यामध्ये आपल्याला खाली मोठे दगड भरायचे आहे आणि त्या दगडांची साईज जसं आपण भरत येऊ गड्डा तशी लहान लहान करत यायची आहे. आणि जवळपास 6 फुटाचा जो गड्डा आहे तो आपल्याला 4 फुटापर्यंत मोठ्या दगडांनी भरायचा आहे. आणि वरचा जो 1 ते 1.5 फुटाचा भाग आहे तो आपल्याला माती टाकून बुजवायचा आहे. त्यामुळे काय होईल, शेतात पडणारा जो पाऊस आहे तो वाहून न जाता ते वाहणारं पाणी या खड्ड्यामध्ये मुरेल आणि जमिनीतील पाण्याची पातळी वाढ होईल. तसेच शेतात जे पाणी साचल्याने पिकांचं नुकसान होते, जसं पिकं पिवळी पडतात, पिकं सडतात, ही बाब आपल्याला याद्वारे थांबवता येईल. अच्छा, म्हणजे शोषखड्ड्याचा अंतर्भाव या प्रकल्पामध्ये असणार आहे जेणेकरून आपलं पाणी अडेल, जिरेल, मुरेल आणि अर्थात ते साठविल्या जाईल आणि आपल्या भूजल पातळीमध्ये योग्य ती हवी ती वाढ आपल्याला बघायला मिळेल आणि अर्थातच ते शेतीच्या उत्पादनासाठी सुद्धा फायद्याचंच ठरेल. सर, जलतारा प्रकल्प ही संकल्पना नक्की जन्माला कशी आली? चांगला प्रश्न आहे मॅडम. बघा, आपल्याला बघायला मिळतं की महाराष्ट्रामध्ये जनरली जालना जिल्ह्यामध्ये सर्वात आधी टँकरला सुरुवात व्हायची. अगदीच. तर या जिल्ह्यामध्ये एक मंठा तालुका आहे. तेथील श्री पुरुषोत्तम वाळे साहेब आहेत. त्यांच्याकडे जवळपास 50 एकर शेती आहे. तर त्यांनी असं ठरवलं की आपण त्यांनी त्यांच्या शेतामध्ये जवळपास 40 ते 50 असे शोषखड्डे केले, त्यामध्ये दगड भरले आणि वर ते मातीनं बुजवले. तर त्यांना असं बघायला मिळालं की दरवर्षी पाऊस पडल्यानंतर जे त्यांच्या शेतातलं पाणी वाहून जायचं, शेतातली सुपीक जमीन, गाळ वगैरे जो वाहून जायचा, तो पूर्ण पाऊस त्या उताराच्या दिशेने त्या गड्ड्यामध्ये ते पाणी जमा झालं व ते सर्व पाणी त्या शोष खड्ड्यात जमा होऊन जमिनीच्या आतच मुरलं. त्यामुळे नैसर्गिकरित्या ते वाहून न जाता विहिरींमध्ये जमा झालं आणि त्याच्यामुळे त्यांच्या शेतामधील दोन्ही विहिरींना भरपूर पाणी आले आणि त्यामधूनच त्यांना ही संकल्पना सुचली आणि त्यांनी ही जलतारा स्कीम सुरू केली. अच्छा, म्हणजे गरज ही शोधाची जननी आहे असं आपण म्हणतो आणि ती पाणी साठविण्याची, पाणी अडवण्याची, पाणी जिरवण्याची गरज आज जलतारा प्रकल्पाला जन्म देऊन गेलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. मग नक्कीच मॅडम. आणि सर, यापुढे विचारावंसं वाटतं की नक्की जलतारा प्रकल्प कशा प्रकारे काम करतो, म्हणजे नक्की कशा प्रकारे आपली भूजल पातळी या जलतारा प्रकल्पाच्या अंतर्भावाने आपल्याला वाढलेली बघायला मिळते? मॅडम, जसं की मी आधी सांगितलं, जे आपला शेतीचा परिसर आहे, जमिनीचा परिसर आहे किंवा आपल्या गावामधला जो परिसर आहे, जे पावसाचं पाणी पडतं, आता पावसाचं पडणारं पाणी जे आहे ते जमिनीमध्ये अर्धा फूट किंवा 1 फूट ओल झाली की जे वरचं पाणी आहे ते उताराच्या दिशेने वाहत जातं व नालीद्वारे गावाच्या बाहेर निघून जातं. त्यामुळे त्या पाण्याचा आपल्याला काही उपयोग होत नाही.
परंतु आपण जलतारामध्ये जे एकरी एक याप्रमाणे शोष खड्डे केलेले आहेत, तर उताराच्या दिशेने वाहत येणारं पाणी हे आपल्या शेताच्या बाहेर वाहून न जाता त्या खड्ड्यामध्ये जमा होतं आणि जमिनीमध्ये मुरतं आणि त्यामुळे जो आसपासचा परिसर आहे तो जलमय होतो आणि आपल्याला बघायला मिळतं की ते पाणी संपूर्ण पाणी विहिरीमध्ये जमा होतं. म्हणजे जे पाणी आपल्या गावाच्या बाहेर शेताच्या बाहेर वाहून जाणार होतं ते पाणी आपण विहिरीमध्ये साठवून ठेवू शकतो आणि त्याचा नक्कीच आपल्या शेतातील पिकांसाठी उपयोग होतो. अगदी बरोबर. म्हणजे अशा प्रकारे जलतारा प्रकल्प हे काम करतं. सर, अजूनही जलतारा प्रकल्प ही संकल्पना बऱ्यापैकी शेतकऱ्यांकरिता नवीन आहे आणि अशावेळी या प्रकल्पाच्या या योजनेच्या अंमलबजावणीकरिता काय काम सुरू आहे सर? या प्रकल्पाची सुरुवात आम्ही मनरेगा या योजनेद्वारे करत आहोत मॅडम. यामध्ये आपल्याला प्रति एकर एक याप्रमाणे शोष खड्डे घ्यायचे आहेत. सर्व गावांमध्ये आम्ही कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना विविध सभा, प्रचार माध्यमे याद्वारे या योजनेची माहिती पुरवत आहोत व शेतकऱ्यांना योजनेत सहभागी होण्यास प्रवृत्त करत आहोत. सर, आपण जाणतो की ही जलतारा प्रकल्प संकल्पना नवीन आहे. शेतकरी बंधू भगिनींमध्ये या संकल्पनेबद्दल तेवढीशी जागरूकता नाही. तर अशा वेळी आपण शेतकरी बंधू भगिनींना काय सांगू इच्छिता सर? माझे सर्व शेतकऱ्यांना आवाहन आहे की आपण सर्वांनी स्वयंस्फूर्तीने या योजनेमध्ये सहभागी व्हावे. प्रत्येकाने मनरेगा योजनेतून या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या शेतातील वाहून जाणारे पाणी आपल्या शेतात मुरवून पाण्याची पातळी वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावे व जे शेतकरी बांधव मनरेगा या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत त्यांनी स्वयंस्फूर्तीने स्वतःच एक काम आपल्या शेतामध्ये करावे व निसर्गाचा समतोल राखण्यात योगदान करावे व स्वतःचाही विकास करावा. जसे की रब्बीची पिकं वाढवावी, उन्हाळी पिके घ्यावी, फळबाग घ्यावी व आर्थिक दृष्ट्या सक्षम बनावे. अगदी मोलाचा असा संदेश आपण शेतकरी बंधू भगिनींना देऊ केलेला आहे सर. आणि बोलताना आपण मनरेगा या योजनेचा उल्लेख मध्ये केला, तर शेतकरी बंधू भगिनी जे या योजनेचा भाग नसतील आणि ज्यांची या योजनेचा भाग होण्याची इच्छा आहे, तर अशा शेतकरी बंधू भगिनींना कुठल्या औपचारिकता पार पाडण्याची गरज आहे का? किंवा मग त्यांना कुठल्या कागदपत्रांची गरज आहे का? कुठल्या प्रक्रियेतून जाण्याची गरज आहे का सर, जेणेकरून ते या योजनेचा भाग होऊ शकतील आणि अर्थात या योजनेचा लाभ सुद्धा घेऊ शकतील? मॅडम, मनरेगा या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांची काही अटी आहेत. जसं की 5 एकरच्या आत क्षेत्र असावे. 5 एकरच्या आत क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना ग्रामपंचायत मार्फत जॉब कार्ड दिलं जातं. अच्छा. आणि जॉब कार्ड धारक शेतकरी यामध्ये सहभागी होऊ शकतात. त्यांना आपलं शेतीचा 7/12, 8 आधार कार्ड हे कृषी विभागामार्फत कृषी विभागातील कृषी सहाय्यक यांच्याकडे त्यांनी सादर करायचे आहेत. त्यानंतर आम्ही यांचा सविस्तर अंदाजपत्रक तयार करतो व याला तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता दिल्यानंतर या कामाला सुरुवात होते. अच्छा. म्हणजे काही कागदपत्रांची जी औपचारिकता आहे ती आपल्याला आधी पार पाडावी लागेल, त्यानंतर मनरेगाचा भाग होऊन मग आपल्याला पुढे या योजनेचा लाभ घेता येईल. बरोबर? नक्कीच मॅडम. अगदीच. सर, आणखी आपण एक बघतो की जलतारा प्रकल्प जो आपला आजचा विषय सुद्धा आहे की या प्रकल्पामध्ये आपण शोष खड्डा खोदणे असा वगैरे यामध्ये अंतर्भाव आहे. तर अशा वेळी आपण बघतो की बरेचदा मजुरांचा जो प्रश्न शेतकऱ्यांना एरवी ही शेतीच्या कामामध्ये भेडसावतो, तो शक्यता आहे की याही प्रकल्पाची अंमलबजावणी करत असता त्यांना भेडसावेल. तर अशा वेळी शेतकऱ्यांच्या मजुरांचा जो प्रश्न आहे यावर काही विचार झालेला आहे का? हो मॅडम, जसं आपण नरेगामध्ये बघतो की जे बेरोजगार युवक आहेत, शेतकरी आहेत, नरेगामध्ये त्यांना किमान 100 दिवस रोजगार देण्यात येतो आणि जे आपले जॉब कार्ड धारक शेतकरी आहेत त्यांना जी नरेगाची 297 रुपये प्रमाणे मजुरी दर आहे तो त्यांना स्वतःलाच मिळणार आहे. त्यामुळे जे शेतकऱ्याच्या स्वतःच्या कुटुंबातील जे आपले शेतकरी आहेत बांधव तेच स्वतःच काम करावं लागणार असल्यामुळे मजुरीची किंवा मजुरांची जी हे समजा अडचण आहे ती आढळणार नाही असे मला वाटते. अच्छा. सर, कुठलाही प्रकल्प म्हटला त्यातल्या त्यात
एखाद्या समस्येवरचा उपाय असलेला शेती संबंधीचा प्रकल्प म्हटला की त्याची सुरुवात होणे, मग त्याच्या अंमलबजावणीसाठीचे प्रयत्न आणि त्याची थेट अंमलबजावणी ही एक फार मोठी प्रक्रिया असते. आणि अर्थातच ही प्रक्रिया पार पाडत असता तुम्हाला बरेचसे अनुभवसुद्धा आले असतील. अगदी सुरुवातीपासनं ते आज अंमलबजावणीची प्रक्रिया सुरू असतानापर्यंतचे अनुभव आपल्या सोबत असतील. तर या अनुभवांबद्दल काय सांगाल सर? हो मॅडम, जसं की मी आधी सांगितलं, या योजनेचे जनक श्री पुरुषोत्तम वायर सर यांनी जेव्हा हे 2021 मध्ये कार्य सुरू केलं, त्यावेळेस त्यांनी मला वाटतं आतापर्यंत 180 गावामध्ये जलतारा हा प्रकल्प त्यांनी राबवला आहे. तर ज्या गावांमध्ये 200, 250, 300 फुटापर्यंत पाण्याची पातळी खाली गेलेली होती, त्या गावामध्ये आता जवळपास 150 मीटर, 100 मीटर, एक मिनिट थोडंसं करेक्शन होतं. हो करा सर, काय हरकत. म्हणजे ज्या गावामध्ये पाण्याची पातळी जवळपास 250 ते 300 फुटापर्यंत खाली गेलेली होती, आजच्या घडीला अशी परिस्थिती आहे की त्या गावामध्ये, त्या भागामध्ये आपण 10 फूट जरी बोर किंवा विहीर खोदली तरी त्याला पाणी लागत आहे. आणि सन्माननीय श्री वायर साहेबांनी आम्हाला त्यांनी केलेल्या प्रयोगांचे काही व्हिडिओ दाखविले. त्यांनी आमची कार्यशाळा घेतली, त्यामध्ये त्यांचे अनुभव शेअर केले. तर त्यांनी असं एक आम्हाला दाखवलं की जो आपण शोष खड्डा घेतला होता 5 बाय 5 आणि 6 फूट खोल, त्यामध्ये त्यांनी एका ठिकाणावरून 7 HP ची मोटर लावून पाण्याची धार सोडली, तर कंटिन्यू 15 मिनिटं ते पाणी त्यामध्ये जात होतं. आणि एवढं जमिनीची भूक होती की ते पूर्ण पाणी जमिनीने शोषून घेतलं, त्यातलं एकही पाण्याचा थेंब वाया गेलेला नाही. यावरून आपल्याला असं दिसते की जमिनीमध्ये जेवढं जास्तीत जास्त पाणी मुरलं तेवढी आपली पाण्याची पातळी वाढेल आणि यामधून नक्कीच सर्वांना फायदा होईल. अच्छा, म्हणजे 2021 पासून या प्रकल्पावरती, या योजनेवरती काम सुरू आहे आणि त्याची अंमलबजावणी होणे अर्थात फार महत्त्वाचे आहे. कारण आत्ता आपण सांगितल्याप्रमाणे नक्कीच जमिनीची तहान ही फार वाढलेली आहे, ती फार मोठी आहे. कारण आपल्याला बघायला मिळतं आपल्या भागामध्ये दिवसेंदिवस भूजल पातळी जी आहे ती कमी कमी होत चाललेली आहे. आणि अशावेळी जलतारा प्रकल्प हा एक आशेचा किरण म्हणून पुढे येतोय आणि कमी होणाऱ्या भूजल पातळीच्या समस्येवरती एक छानसा उपाय म्हणून सुद्धा पुढे येतो आहे. आणि आपण आता बघतोय सर की त्याच्या अंमलबजावणीवरती काम सुरूच आहे. तर या जलतारा प्रकल्पाला घेऊन आणखीन भविष्यात काय पाऊले उचललेली आम्हाला बघायला मिळतील सर? पुढे मॅडम असं होऊ शकते की जसं या योजनेमध्ये काही अटी आहेत, म्हणजे 5 एकरच्या आतले शेतकरी तेच सहभागी होऊ शकतात. परंतु आपण बघतो की जे मोठे शेतकरी आहेत, 10 एकर असतील, 15 एकर, 20 एकर यांचं क्षेत्र मोठं आहे, हेच शेतकरी जर यामध्ये सहभागी झाले नाही तर या योजनेचा पाहिजे तसा आपल्याला रिझल्ट दिसणार नाही. त्यामुळे नक्कीच शासनामार्फत एखादी NGO निवडून त्यांनी हे जे मोठे शेतकरी आहेत त्यांना यामध्ये कसं सामील करता येईल याबद्दल आमचं नियोजन सुरू आहे. अगदीच, म्हणजे जास्तीत जास्त या योजनेचा, या प्रकल्पाचा प्रचार होणे महत्त्वाचे आहे आणि शेतकरी बंधू भगिनींनीही याचा जास्तीत जास्त लाभ घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून काळ्या आईकडे पाणी असेल आणि तिची तहान वेळोवेळी भागवल्या जाईल आणि अर्थातच त्याचा फायदा आपल्या शेतकरी बंधू भगिनींना चांगल्या उत्पादनाद्वारे मिळेल. आणि याचसोबत सर आता आपण बघतो आहे की भूजल पातळी वाढविण्यासाठी आपण जलतारा प्रकल्प तर आहेच, नवीन प्रकल्प आहे, खूप जोरदार पद्धतीने त्याच्या अंमलबजावणीवरती कामसुद्धा सुरू आहे, प्रसारसुद्धा सुरू आहे. परंतु या जलतारा प्रकल्पासोबतच आणखीन काही योजना, आणखीन काही प्रकल्प आहेत का की जे आपल्या शेतकरी बंधू भगिनींसाठी अंमलबजावणी ज्यांची झालेली आहे किंवा सुरू आहे? हो मॅडम, जसं आता कृषी विभागामध्ये मागेल त्याला शेततळे ही एक आमच्याकडे योजना आहे आणि याचबरोबर जिल्हा परिषद कृषी विभाग मध्ये विहिरीची योजना आहे. त्यामध्ये आपण एक धडक सिंचन विहीर म्हणून योजना आहे आणि एक MRGS अंतर्गत आहे. तर या योजनेमध्ये शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज करावा लागतो. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर त्याची लॉटरी लागते आणि लॉटरीमध्ये ज्या शेतकऱ्यांची निवड झाली त्यांना आम्ही काम सुरू करण्यासाठी संमती देतो.
त्यानंतरच त्यांना हे काम सुरू करता येईल. अगदी बरोबर. म्हणजे ऑनलाईन अर्ज करून आपले शेतकरी बंधू भगिनी या योजनांचा लाभ घेऊ शकतात. आणि ऑनलाईन अर्ज करण्याकरिता सर कुठली ऑफिशियल असं संकेतस्थळ असेल ते आपल्या शेतकरी बंधू भगिनींना नक्की जाणून घ्यायला आवडेल. हो मॅडम, आमची कृषी विभागाची महाडीबीटी नावाची वेबसाईट आहे. त्या वेबसाईटवर शेतकऱ्यांनी अर्ज करायचे आहे. अर्ज करताना त्यांना आपल्या शेतीचा सर्वे नंबर, क्षेत्र, आधार कार्ड, अकाउंट नंबर इत्यादी माहिती सोबत घेऊन जायची आहे. आणि अर्ज करताना त्यांना कुठल्याही प्रकारचे कागदपत्र तिथं सादर करायचे नाही आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा तेवढा खर्च वाचतो. त्यांना नवीन 7/12 किंवा नवीन 8 इत्यादी कागदपत्र काढायसाठी तहसीलला किंवा तलाठी यांच्याकडे जाण्याची आवश्यकता नसल्याने या ऑनलाईन योजनेमुळे त्यांचा जो इतर खर्च आहे त्याची बचत होते. अगदीच. म्हणजे रांगेमध्ये लागण्यापासून ते वेळेची बचत एवढा आपला ऑनलाईन अर्ज करण्याचा फायदा आपल्याला इथं बघायला मिळतोय. तर नक्कीच सर्व शेतकरी बंधू भगिनींना सांगायला आवडेल की आपण या संकेतस्थळाला भेट द्या आणि नवनवीन योजनांचा नक्कीच आपल्या शेतीसाठी फायदा करून घ्या. तर सर, आपण आपल्या मुलाखतीच्या शेवटाकडे वळताना पुन्हा आपल्या आजच्या जलतारा प्रकल्पावरती येऊयात की भूजल पातळी वाढविण्यासाठी हा जो प्रकल्प आहे तो नक्कीच एक चांगले पाऊल आहे, जेणेकरून आपल्या शेतीची तहान आहे ती योग्यरित्या भागवल्या जाणार आहे. तर अशा वेळी एक सारांशीय असं जलतारा प्रकल्पाबद्दल आपल्या शेतकरी बंधू भगिनींना काय सांगू इच्छिता सर? माझी सर्व शेतकरी बंधूंना हीच विनंती आहे की आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने जलतारा योजनेमध्ये सहभागी होऊन आपल्या प्रत्येकाच्या शेतामध्ये एकरी एक जलतारा प्रकल्प राबवावा व आपलं शेत, आपली जमीन ही जलसंपन्न बनवावी. नक्कीच सर. आज आपण आकाशवाणी अकोला येथे ही मुलाखत दिली आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींशी जलतारा प्रकल्पाविषयी जी हितगुज साधली त्याबद्दल सर्व शेतकरी बंधू भगिनींतर्फे आणि आकाशवाणी अकोलातर्फे आपले आभार मानते सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण ऐकली जलतारा प्रकल्प याविषयी अतुल जावळे, तालुका कृषी अधिकारी वाशिम यांची संपदा ढोके यांनी घेतलेली मुलाखत. शेतकरी बंधूंनो, कार्यक्रमात यानंतर वेळ झालेली आहे बाजारभाव जाणून घेण्याची. तेव्हा कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून प्राप्त जाणून घेऊया आजचे बाजारभाव. हे बाजारभाव कमीत कमी आणि जास्तीत जास्त अशा स्वरूपाचे असतील. कापूस 7,331 ते 7,471 रुपये. आवक अंदाजे 2,030 क्विंटल. शेतकरी बंधूंनो, आत्ताच आपण जाणून घेतला आजचा बाजारभाव, जो आपल्याला प्राप्त झाला होता कृषी उत्पन्न बाजार समिती अकोला यांच्याकडून. शेतकरी बंधू भगिनींनो, किसान वाणी या कार्यक्रमात प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कृषीविषयक फोन इन कार्यक्रम आम्ही प्रसारित करीत असतो. येत्या मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी ध्वनिमुद्रित होणाऱ्या प्रश्न तुमचे उत्तर आमचे या फोन इन कार्यक्रमाचा विषय आहे हरभरा पिकावरील घाटे अळीचे व्यवस्थापन. आणि तुमच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आमंत्रित तज्ज्ञ आहेत डॉक्टर चारुदत्त ठिपसे, विषय विशेषज्ञ, पीक संरक्षण विभाग, कृषी विज्ञान केंद्र अकोला. तेव्हा जरूर फोन करा. या कार्यक्रमात फोनवरून प्रश्न विचारण्यासाठी आपण येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत फोन करावेत. त्याकरिता आमचा फोन नंबर आहे 0724245641. या कार्यक्रमाचे प्रसारण आपण मंगळवार दिनांक 14 जानेवारी 2025 रोजी संध्याकाळी 7:30 वाजता ऐकू शकाल. धन्यवाद. शेतकरी बंधूंनो, याच सोबत आपला आवडता कार्यक्रम
किसान वाणी याला निरोप देण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या वतीने प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात निर्मिती सहाय्य सूरज गोळे यांच्यासह मी आरती देशमुख आपली रजा घेते. नमस्कार. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. आपला इतिहास उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासून गार्गी, मैत्रेयी, अरुंधती यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्यात. आपल्याच देशात राणी लक्ष्मीबाई, चांदबिबी यांच्यासारख्या वीरांगणा झाल्या. आपल्या देशातच जिजाऊ मासाहेबासारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर आपल्याला अशा स्त्रीरत्न कुठून मिळतील? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. स्त्री, माता, मुलगी, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांची सुरक्षा, त्यांचा सन्मान हे आमचं आद्य कर्तव्य आहे. उस मुल्क की सरहद को कोई छू नहीं सकता, जिस मुल्क की सरहद की निगहबान है आंखें. सरहद्दीवर लढतो आहे जो, आपलं कर्तव्य पालन करतो आहे तो, त्याला नाही परवा कोसळत्या बर्फाची, धुमसत्या वादळांची, त्याला नाही तमा कोणत्याही संकटाची. धन्य आहे ती माता जिने आपल्या वीर पुत्राला मातृभूमीसाठी जन्म दिला. कधी आसपास कोणीच नसतं तेव्हा ती असते. जेव्हा भीतीचं काहूर उठतं तेव्हाही ती असते. कधी खडतर जीवन प्रवासामुळे मन विषण्ण होतं तेव्हाही ती असते. आपल्या आसपास अगदी हातभर अंतरावर ती असते. तिचे सूर असतात आणि मग उरतो फक्त आनंद. आकाशवाणी अकोला केंद्र, लोकहितवर्धिनी, लोकहितकारिणी. आकाशवाणी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. संवर्धन करू वृक्षांचं, रक्षण करू कुटुंबाचं. झाडं लावा, झाडं जगवा. पक्षी सुस्वरे आळवीती. वृक्षवल्ली आम्हा सोयरी